मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा राखी सावंत यांचं हार्दिक स्वागत. लास्ट टू लास्ट सीझन मध्ये सुद्धा आपण गप्पा मारल्या होत्या अशाच. मला सुरुवातच अशी करायची आहे. आज राखी सावंत एंटरटेनमेंट क्वीन आहे. तिचं जगण्याची दिशा बदललेली आहे. ती तिच्या पद्धतीने जगते. तुझ्या जगण्याची व्याख्या काय डेफिनेशन आहे तुझ्या जगण्याचं? मला असं वाटतं की एकच सूरज आणि एकच चांद, एकच चंद्र आणि एकच राखी सावंत आहे. तर मी बोल्ड, बिंदास, ब्युटिफुल, माइंड बॉगलिंग आहे आणि मला जसं जगायचं मी तसं बाय हुक बाय क्रूक तशीच जगते. मला आवडतं असं जगायचं. मी ते बंद राहून स्ट्रेस घेऊन मी नाही जगत. आणि मी आत्ताच जगायला सुरू केलंय आणि पहिला तर मी इतकं स्ट्रगल केलंय ना, तर मी स्वतःच्या पायावर उभी आहे. निश्चितच. आणि असं वाटतं की लोक मला बघतायत, त्यांना आवडतं मी जशी आहे. म्हणजे मी भरपूर लोकांचे रोल मॉडेल आहे. तर लोक मला बघतायत, तर असंच जगावं म्हणून मी अशीच जगते. पण ना झालंय काय की आता तू जरा परदेशात जास्त राहतेस आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडी कमी राहते. तर महाराष्ट्रीयन तुझे जे सगळे प्रेक्षक आहेत ते नाराज होत आहेत की का असं का होतंय? भरपूर टॅक्स येते बाई. इथं नंगा नायगा क्या निचोडेगा तसं झालेलं आहे. पण बाहेरच्या देशमध्ये काही टॅक्स नाही आणि तिथं माझा जॉब लागलेला आहे. टिकटॉकवर मला ते लोक 30 लाख देतात, तिकडचे अरबी लोक, अरब कंट्रीमध्ये. तर तिथं भरपूर मी पैसे कमवते, तिकडचे पैसे कमवते, तिथंच मी विला वगैरे घेते. तिकडचे पैसे इथं घेऊन येऊ शकत नाही, इकडचे पैसे तिथं घेऊन जाऊ शकत नाही. तर मला तिथं माझ्या आयुष्यात खूप काही घडलंय, तर तिथं मी राहिले. तर आता तिकडची रेसिडेन्स झालेली आहे. पण मी महाराष्ट्रात पण राहते आणि तिथं पण राहते. निश्चितच. आतापर्यंत इतके बिग बॉस केले. थँक गॉड मला 2 पाय आहेत. एक पाय तिथं, एक पाय इथं. 3 पाय नाहीये, बरं झालंय मला. एक शेवटचा प्रश्न आहे माझा असा की आतापर्यंत तू इतके बिग बॉस केले आणि इतका तुला दांडगा आता अनुभव आलेला आहे की तू एखादा सीझन होस्ट सुद्धा करू शकते. जर ती संधी मिळाली तर तुला कुठल्या पॉलिटिशियन्स आणि कुठल्या तुझ्या आवडत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात हे मी आपण नंतर बोलू. पण मी सांगितलं रितेश थोडं रेस्ट करा आणि तुम्ही बघा मी कसं होस्ट करते. काय वाट लावेल मी, तुम्ही बघा. त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पुन्हा एकदा रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारले. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.